जेव्हा जेव्हा फोन चालत नाही ना तेव्हा माझा दिमाग चालतोय. रात्री माझ्या फोनला बिलकुल नेटवर्क नव्हतं आणि जेवण पण लवकरच झालं होतं. आता काय करावं विचार करतच होते की तोपर्यंत एक दिवस अगोदर घेतलेली बिअरची बॉटल दिसली. म्हणजे मी भेदभाव नाही करत, काय फक्त टेन्शन माणसालाच येते का होय. म्हणले तिच्यावरच काहीतरी कलाकारी करूया आणि माझ्याकडचे कलर संपले होते. हळूहळू मी एवढे सुंदर डोळे वगैरे बनवतच होते की तोपर्यंत माझ्या छोट्या पॅकेटनं बडा धमाका केलाच. अख्खी नेलपेंटची बॉटल रिकामी केला आता फरशीवर. मग काय करू म्हणून मी ते पिंक कलर नेलपेंट खालच्या साईडनं ड्रेस बनवायचा ट्राय करत होते, पण त्याचं काही ड्रेस बनला नाही, काहीतरी विचित्र दिसत होतं. आणि ब्ल्यू कलरच्या नेलपेंटनं असं म्हणजे टॉपसारखं बनवा म्हणजे ते पण झालं नाही. तरी पण माझ्या लेकरांना हे असं वाटत होतं की ही मम्मी आहे. माझा बच्चू तर फक्त त्या बॉटलला मम्मीच करत होता. आणि मी ह्या झाडाला, मनी प्लॅन्टच्या झाडाला ना 15 दिवस अगोदर लावलं होतं. फक्त एकच पान होतं आणि आता त्याला 3 पानं आलीत आणि त्याला मुळ्या पण आल्यात. मला ते म्हणजे मला झाडं लावायला एवढं आवडते की माझ्या गावाकडनं आम्ही एवढे झाडं लावली होते. गुलाबाच्या झाडाला मी अक्षरशः असं एवढं मोठं केलं होतं की मी कपडे आणि धुणं जेव्हा करायची ना, धुणं कपडे भांडे काय आहे ते करायची ना, तर अशी सावली पडायची. एवढं मोठं झाड केलं होतं मी गुलाबाचं. पण इथं मी नाही लावत झाडं, कारण माझे छोटे लेकरं म्हणजे घरामध्ये जर मी घर साफ केलं तर त्यांनी 5 मिनटं घर चांगलं ठेवत नाहीत, मग झाडं तर कसे ठेवतील. म्हणून मी अजून काही म्हणजे झाडं वगैरे नाही लावली. तर माझी बॉटल अशी दिसत होती आणि बच्चू ध्रुवीचे काय रिॲक्शन होते त्या बॉटलला बघून तुम्हाला मी दाखवते. हे कोण आहे बच्चू? मम्मी. ये मम्मी है? मम्मी. वो मम्मी. बच्चूची मम्मी. ते सोनं नाही, ते सोनं नाही ग ध्रुवी, हे स्टोन आहेत. स्टोन पडत